नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा कार्यास समर्पित असे हे स्मारक नवी मुंबई महानगरपालिका यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेले आहे. या स्मारकामधील बाबासाहेबांचे जीवन प्रवासाचे छायाचित्र दालन उभे आहे. आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवत आहे. ही बाबासाहेबांची ऐतिहासिक सही आहे. या सहीमुळे भारतीय नागरिकांचे जीवन सुंदर झालेले आहे. मित्रांनो, लहानगा जिज्ञासू भीमराव ते महामानव असे प्रेरणादायी जीवन प्रवासातील दुर्मिळ छायाचित्र आपण पाहणार आहोत. महू गावातील फुटबॉल ग्राउंड आहे. आत्ताचे मध्य प्रदेश आहे. ब्रिटिश इन्फेंट्री बॅरक या छावणीत बाबांचा जन्म झालेला आहे. बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी मालोजी सकपाळ हे ब्रिटिशकालीन सैन्यात सुभेदार होते. मित्रांनो, बाबासाहेबांचे 3 गुरु होते. तथागत भगवान गौतम बुद्ध, संत कबीर आणि ज्योतिबा फुले. ही तुम्ही बाबासाहेबांची शैक्षणिक गुणपत्रिका बघू शकता. हे आहेत केळुस्कर गुरुजी. बाबासाहेबांचे शिक्षक होते. त्यांनी बाबासाहेब मॅट्रिक पास झाले म्हणून गुरुजींनी बुद्धांचे पुस्तक त्यांना भेट दिली. मी इथं वाचल्याप्रमाणे बाबासाहेबांचे आडनाव बदल करणारे कृष्णाजी केशव आंबेडकर गुरुजी. तुम्ही पाहताय भायखळाचा मासळी बाजार. इथे बाबासाहेबांचे लग्न झाले होते. रमाई आणि बाबासाहेबांचा एकत्र छायाचित्र दिसत आहे. त्यांच्याच पायाशी टॅबी या नावाचा कुत्रा दिसतो. ही इमारत एल्फिन्स्टन हायस्कूल भायखळा येथे आहे. या हायस्कूलमध्ये बाबासाहेबांचं शिक्षण झाले. हे ऐतिहासिक लंडनमधील बाबासाहेबांचे निवासस्थान. मित्रांनो, सयाजी गायकवाड, छत्रपती शाहू महाराज हे बाबासाहेबांचे प्रेरणास्थान होते. बाबासाहेबांनी स्वतः प्रसिद्ध केलेले हे वृत्तपत्र आहेत. हे नाशिकात आहे काळा रंग. रमाई यांचे दुःखद निधन झाले त्यावेळेतला हा आहे छायाचित्र. काही कालानंतर बाबासाहेबांनी पुनर्विवाह केला. मित्रांनो, पुढील तुम्हाला ओरिजिनल छायाचित्र बघायला भेटते. तुम्ही हा व्हिडिओ बघत राहा. हे बाबासाहेबांचे पार्थिवाचे फोटो आहेत. संपूर्ण मुंबई बंद करून सर्व फक्त बाबासाहेबांचा निरोप द्यायला आले होते. आणि हे आहे स्मारकाच्या आजूबाजूचा परिसर.
तर मित्रांनो, इथे खूप असं सुंदर जी वास्तू उभी राहिलेली आहे. आतमध्ये आल्यानंतर एवढं शांत आणि सुंदर आणि मन प्रसन्न होईल असं वातावरण आहे. आतमध्ये छान सुंदर असं भरगच्च ग्रंथालयसुद्धा आहे. त्याचबरोबरती इथे मेडिटेशन सेंटरसुद्धा आहे आणि वातावरण एवढं सुंदर आहे की बाबासाहेबांचा जो जीवनकाळ त्या काळातला होता आणि त्या काळातले ओरिजिनल फोटोसुद्धा बाबासाहेबांचे आहेत आणि मला इथे येऊन एवढं छान आणि प्रसन्न वाटलेलं आहे. आणि हे आहे आपल्या नवी मुंबईमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला संग्रहालय दाखवलं आहे, खूप छान आहे. तुम्ही ऐरोलीमध्ये येऊ शकता आणि या संग्रहालयाला भेट द्या आणि खूप त्यांचं ज्ञान आपल्याला भेटू शकतं आणि पुढच्या पिढीलाही त्याचा उपयोग होऊ शकतो. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय.